श्रावण महिन्यात शेतकऱ्यांवर कोसळणार मोठं संकट। 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिना सुरू होताच शेतकऱ्यांची झोप उडणार, कारण की श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय होते की ज्याने अक्षरशः सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकासाठी सगळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होणार होय। खरं तर आता हवामानाच्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे, पण हा प्रश्न फक्त कमी पावसाचा किंवा जास्त पावसाचा नाहीये, तर एक असं विचित्र संकट शेतकऱ्यांच्या पिकावर येणार की ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। देशाच्या कृषी विभागानं एक असा धोकादायक अंदाज वर्तवलाय की ज्याने अक्षरशः सगळ्या मंत्रिमंडळाची झोप उडाली, कारण की कालपर्यंत हवामान एका व्यवस्थित पॅटर्न मध्ये चाललं होतं, पण अचानक हिंदी महासागरामध्ये एक मोठी घटना घडली की ज्याने महाराष्ट्राच्या हवामानात इतका भयानक बदल केलाय की जो गेल्या 150 वर्षात कधी झाला नव्हता। खरं तर हा प्रभाव 13 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अक्षरशः दानादान उडेल। मग नेमकं काय होणार आहे श्रावणाच्या पहिल्या दिवशी? कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा हवामान बदल होतोय? 13 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पिकांची परिस्थिती कशी बदलणार? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। प्रेक्षकांनो, 13 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहील याचा अंतिम अंदाज हवामान विभागाने आता जाहीर केला। खरं तर हा अंदाज पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली। खरं तर जून महिन्यामध्ये पाऊस येणार होता, तो तिथे काय फारसा आला नाही, पण जुलै महिन्यात कमी पाऊस सांगितला होता, पण अक्षरशः अचंबित करणारा जुलै महिन्यात पाऊस झाला, पण तो झाला फक्त काही भागांमध्येच। पण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर अजूनही काही विहिरी कोरड्या आहेत, धरणं पूर्ण भरलेली नाहीयेत। पेरणी अभावी अक्षरशः शेतकरी वाट पाहत आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, पण आता ती पिकं राहतील की नाही अशी प्रश्न निर्माण होत आहेत। पण अशाच परिस्थितीत 13 ऑगस्ट नंतर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एक असा धोकादायक बदल जाणवणार आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडणार। खरं तर आता दर महिन्यामध्ये मान्सूनचा नवीन अंदाज येत असतो आणि काही दिवसामध्ये मान्सून आपलं रूप बदलत असतो। हे काय आपल्याला नवीन नाहीये। अनेक अनुभवी शेतकरी ही माहिती ऐकत असतील, त्यांना वाटेल फारसा काय बदल होईल, कुठेतरी कमी पाऊस होईल, कुठेतरी जास्त होईल, कुठेतरी काही वेगळं होईल, याच्या पलीकडे काय होणार नाही। पण लक्षात घ्या, एक असं संकट हिंदी महासागरामध्ये आले आणि ते तिथून हळूहळू उत्तरेकडे सरकायला लागले। आता लक्षात घ्या, हिंदी महासागर महाराष्ट्र देशाच्या दक्षिणेला आहे आणि दक्षिणेकडून जेव्हा एखादं संकट उत्तरेकडे सरकत जातं तेव्हा मध्ये येतो महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रावर जेव्हा हे संकट कोसळतं तेव्हा ती जी हानी होते त्याचा सगळ्यात फटका देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतो। आता खरं तर एक विचित्र परिस्थिती निर्माण होते आहे आणि जी हिंदी महासागराकडून निघाली आहे आणि उत्तरेकडे सरकलेली आहे। मान्सूनचा एक मोठा ट्रफ लाईन आपण ज्याला म्हणतो, किंवा एक बाष्पाचा पट्टा जो असतो, तर तो पट्टा हळूहळू वरून खाली सरकू लागला आहे। आता हा पट्टा उत्तरेकडे गेल्यानंतर तो अक्षरशः पाठीमागे अशा पद्धतीचा एक मोठा खंडाचा काळ सोडेल की ज्यामुळे पिके जळून खाक होण्याची भीती होय। एकीकडे कडक ऊन, पाण्याची तीव्र टंचाई, तर दुसरीकडे पिकांवर एक मोठा व्हायरस पसरणार। अक्षरशः शेतकरी हवालदिल होऊ शकतो। 13 ऑगस्ट नंतर येणारं हे जे वादळ आहे, हे कुठलंही हवेचं वादळ नाहीये किंवा बाष्पाचा डोंगर नाहीये किंवा कुठला तरी हवामानाची विचित्र परिस्थिती आहे। हे अशी परिस्थिती आहे की जे संपूर्ण महाराष्ट्राचं गणित बिघडून टाकणार। एका बाजूला मराठवाड्यात पावसाचा टिपूस नाहीये, तर दुसरीकडे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस। एक विचित्र चक्र सुरू होणार ज्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी भरडला जाणार। आता त्यातच निसर्गाने एक मोठा पत्ता टाकलाय। निसर्गाने आपला खेळ आता समोर आणलाय की जो गेल्या 150 वर्षात कधी झाला नव्हता। लक्षपूर्वक ऐका, हिंदी महासागरात एक चमत्कारिक घटना घडतीये ज्याला शास्त्रीय भाषेत IOD म्हणतात। त्याची रहस्यमय पद्धतीने एंट्री झाली आहे आणि हवामानाने U-टर्न घेतलाय। आता वातावरणात एक असा चमत्कार घडणार की ज्यामुळे एक भयंकर संकट जे आहे तर ते पुढे येणार। तर प्रेक्षकांनो, एक मोठी प्रणाली सक्रिय होत आहे हिंदी महासागरातली। ती एक ऐतिहासिक आणि चमत्कारिक घटना आहे। पहा, गेल्या अनेक दिवसापासून आपण सर्वजण ऐकतोय एल निनो या राक्षसाबद्दल। एल निनोमुळे मान्सूनचा पाऊस गायब होणार, त्यामुळे दुष्काळ पडतो हे आपल्याला माहीत आहे। पण या एल निनोच्या भीषण सावलीमुळे तज्ज्ञांनी यंदा मोठ्या दुष्काळाची चिंता व्यक्त केली होती। तुम्हाला आठवत असेल, मेच्या एंडिंगला जूनमध्ये एल निनो येणार, पाऊस पडणार नाही, उष्णता वाढणार, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या। आता मग पेरणी करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, कारण की जून महिना पूर्ण संपला तरी देखील पाऊस समाधानकारक झाला नव्हता। पण पाऊस खरा आला मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे जुलैमध्ये।
पण त्यातही मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सोडला होता. पण आता श्रावणमध्ये एक चमत्कारिक प्रणाली सक्रिय होते आणि ज्याने अक्षरशः शेतकऱ्यांची झोप उडणार. निसर्ग एक असा चमत्कार घडवणार की ज्यामुळे एल निनोचा प्रभाव जो आहे तर तो विचित्र पद्धतीने बदलणार. आता मग हिंदी महासागरात ती कोणती विचित्र घटना घडली की ज्यामुळे ती आता उत्तरेकडे सरकते आणि उत्तरेकडे सरकत असताना संपूर्ण देशाला हादरा देणारी ती प्रणाली असेल. काय आहे ती प्रणाली, त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेवर, शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार हे समजून घेण्याआधी आपल्याला थोडीशी तांत्रिक गोष्ट 30 सेकंदात समजून घ्यावं लागेल. आता हिंदी महासागरातली ती घटना म्हणजे इंडियन ओशन डायपोल, अर्थात त्याला IOD म्हणतात. आता हा IOD जो असतो हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक असतो. आता सोप्या भाषेत समजून घ्या, हा IOD म्हणजे नेमकं काय प्रकार आहे, त्यांनी हिंदी महासागरात काय हालचाल घडून आणली, त्याचा शेतकऱ्यांना नेमकं कशाचा धोका आहे, काय होऊ शकतं. आता लक्षपूर्वक ऐका. हिंदी महासागराचे 2 भाग असतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिंदी महासागराचा जो अरबी समुद्र आहे, म्हणजे पश्चिम भाग त्याला अरबी समुद्र म्हणतो आणि पूर्व भाग त्याला बंगालचा उपसागर म्हणतो. या 2 भागांमधील पाण्याच्या तापमानातील फरकाला IOD म्हणतात. लक्षात घ्या, IOD म्हणजे हा अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्ही समुद्रामधल्या तापमानाचा डिफरन्स आहे. आता मग इथे तुमच्या लक्षात आलं, जेव्हा अरबी समुद्रातलं पाणी गरम होतं तेव्हा पॉझिटिव्ह IOD म्हणतो. आणि पहा आता हिंदी महासागरात ही घटना आता काल रात्रीच घडली आहे. अचानक अरबी समुद्राचं तापमान हे काही अंशी वाढलंय आणि याच्यामुळे काय होणार की अरबी समुद्रातून प्रचंड प्रमाणावर पाण्याचं बाष्प तयार होऊन ते भारताच्या जमिनीकडे खेचलं जाऊ लागतं. एल निनोमुळे मान्सूनचे बाष्प जे होते ते ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतो, पण हा पॉझिटिव्ह IOD एखाद्या ढालीसारखा उभा राहतो आणि मान्सूनला लागणारं बाष्प सुरक्षित ठेवून थेट महाराष्ट्राच्या दिशेने ढकलतो. आता याचबरोबर दुसरं एक प्रणाली सक्रिय होते, ती पॉझिटिव्ह IOD सोबत अरबी समुद्रातून अतिशय वेगानं वाहणारा वारा, म्हणजे त्याला सोमाली जेट म्हणतात, तो देखील सक्रिय झालाय. तसेच केरळापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत ऑफशोर ट्रफ म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतोय. आता पहा, बंगालच्या उपसागराची साथ देखील 13 ऑगस्ट नंतर मिळणार. आता ही सगळी टेक्निकल बाजू ऐकल्यानंतर तुम्ही म्हटलं असाल की याचा आम्हाला काय फायदा, शेतकरी आम्ही व्हिडिओ पाहतोय आम्हाला काय फायदा, तर तुमच्यासाठी फायदा पुढे येतोय. लक्षात घ्या, 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट श्रावणचा पहिला टप्पा जो आहे, ज्याच्यामध्ये मुंबई, त्यानंतर ठाणे, पालघर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता. दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. नंतर नंबर येतो पश्चिम महाराष्ट्राचा, ज्याच्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम भागामध्ये या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस होईल. अहिल्यानगर आणि सोलापूरच्या पश्चिम भागात सरासरी इतका पाऊस राहील. त्यानंतर मोर्चा वळेल उत्तर महाराष्ट्राकडे, ज्याच्यामध्ये नाशिक, धुळे, त्यानंतर जळगाव या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. त्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता. नंतर 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर थोडासा कमी राहील, तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची हजेरी लागेल. तर ही जी बातमी आहे तर ही प्रकारे पॉझिटिव्ह बातमी आहे, कारण की आता जे शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही प्रॉपर पाणी पडलेलं नाहीये, प्रॉपर ओल झालेली नाहीये, तर त्यांच्यासाठी 13 ऑगस्ट पासून इंडियन ओशन डायपोल त्यांच्यासाठी एक प्रकारे संकटमोचन ठरू शकतो. मग आता तुमचं या हवामान अंदाजावर काय मत आहे? तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत किती पाऊस पडला? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.